महाराजांच्या जीवन चरित्र्यावरल्या चित्रपटाने आज अक्षरशः सगळ्या गावाला रडायला लावलं. रामकृष्ण हरी मित्रांनो, आज आपल्या गावामध्ये छावा चित्रपट लावणार आहे आणि तेच पाहण्यासाठी आम्ही आलो होतो. मित्रांनो, सगळी पब्लिक आज जमलेली होती. अतिशय आनंद वाटत होता की आपल्या मराठी माणसांनी कशी झुंज द्यायची आणि कसं लढायचं हे प्रत्यक्षात महाराजांनी सांगितलं होतं. वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी संभाजी महाराजांनी पहिलं आणि 32व्या वर्षी अखेरचं युद्ध लढलं. आपल्या 9 वर्षाच्या शासन काळात संभाजी महाराजांनी 120 लढाया लढल्या होत्या. छत्रपती संभाजीराजे यांना छावा म्हणून ओळखलं जातं, म्हणून त्यांच्या चित्रपटाचं नाव छावा असं ठेवलं. औरंगजेबाने महाराजांना बंदी करून 40 दिवस अत्यंत क्रूर यातना दिल्या. छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाच्या विरोधात लढण्यासाठी मराठा समाजाची पताका उचलली. मात्र फितुरतेमुळे पकडले गेले औरंगजेबाने त्यांना 1689 मध्ये निर्दयपणे मारले. परंतु हा चित्रपट पाहताना प्रत्येक जणाचं लक्ष फक्त महाराजांकडे होतं आणि त्यांचं कौतुक करत होतं. पण माझ्या राजानं सिंह फाडला होता. उगा नाही म्हणती, सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजून दात ही जात मराठ्याची. औरंगजेबाने संभाजी महाराजांना इस्लाम धर्म स्वीकारायला सांगितला होता. सगळे किल्ले द्यायला सांगितले होते, पण महाराजांनी स्पष्टपणे नकार दिला. त्यानंतर औरंगजेबाने संभाजी महाराज आणि कवी कलश यांची विद्रुषकाचे कपडे घालून अत्यंत मानहानिकारक अशी धिंड काढण्यात आली. शेवटी दोघांनाही नरकयातना देऊन क्रूरपणे अत्यंत हाल करून ठाण मारलं. आणि मग त्यानंतर औरंगजेबाचा मृत्यू अहमदनगर येथे 1707 ला झाला. चित्रपटाच्या शेवटी असं काही दृश्य दिसत होतं ज्याच्यामुळे सगळे लोक रडत होती.